नीतू बाऊलमधून पहिली चिठ्ठी काढते. ती उघडून नाव पाहते. ती सगळ्यांकडे डोळे फिरवते. कोणाचं नाव असेल? ऐकण्यासाठी सगळेजण आतुर झालेले होते. नाव आहे ती बोलते. नीतू सांग लवकर कोणाचं नाव आहे? मामी बोलतात. पहिलं नाव आपल्या नवरीचं आहे. ती हसून बोलते. ती स्टेजवर येऊन एक शायरी म्हणून जाग्यावर येऊन बसते. असंच सगळ्यांचा नंबर होतो. कोणी डान्स, कोणी कविता, कोणी गाणं म्हणतात. आता साक्षीचा नंबर येतो. तिचं काळीज धडधडायला लागले. तिला खूप भीती वाटत होती. ती पळून चाललेली होती. एका साईडनं नीतू येते. ती दुसऱ्या साईडला पळते तर दुसरी मुलगी येते. ती तिकडूनही पळू लागते. पळत जाताना ती कुणालला जोरात धडकते. कुणाल खाली आणि मीरा त्याच्या अंगावर होती. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. तिच्या पाणीदार डोळ्यात त्याला त्याचं प्रतिबिंब दिसते. ते दोघे इतके हरवून गेले होते की आजूबाजूला माणसे आहेत याचंही भान नव्हते. त्या दोघांना असं पाहून प्रिया खूप चिडते. कीर्तीचा तर पापड झाला होता. ती साक्षी नाही म्हणून त्याला इम्प्रेस करायला आली होती. पण तिचीच फजिती झाली. नीतू सगळ्यांना खुणवते. सगळेजण एकसाथ टाळ्या वाजवायला लागले. कुणाल लगेच तिला बाजूला सारून त्याच्या जागेवर येऊन बसतो. साक्षी पळून जाणार होती. लगेच नीतू तिचा हात पकडत स्टेजवर तिला ओढत आणते. वहिनी, अजून कुठे पळून जाणार आहेस? नीतू हसत तिला स्टेजवर सोडून निघून जाते. तिला खूप भीती वाटत होती. एकदम काळीज धडधडायला लागलं होतं. ती डोळे मिटून दीर्घ श्वास घेते आणि कुछ हारे नसीब विसी कुछ दिल रिश्ते ते रिश्ते तोड देता हे ती गाणं म्हणत होती. सगळेजण तिच्याकडे आव असून बघत होते. तिचा आवाज इतका सुंदर होता. कुणाल शेजारी प्रिया बसली होती. कुणाल तिच्याकडे एकटक पाहत होता. साक्षीही त्याच्याकडे एकटक पाहत होती. किस्मत ने जाने ये दिल ए खेल कैसे खेले ती कुणालच्या डोळ्यात पाहत गाणं म्हणत होती. तिचा आवाज ऐकूनच सगळेजण भारावून गेले होते. प्रदीप ती गाणं म्हणत असताना गालात हसत होता. जिसे अपना हाल सुनावा किसी से अपने जख्म दिखावा जो बीत गया है मुझमें मैं जानू या दिल जाने. साक्षी गाणं म्हणत असताना रडू लागते. ती कुणालकडे बघतच रडत गाणं म्हणत होती. सगळेजण त्या दोघांकडे बघत होते. नीतू आणि कुणालच्या आईच्याही डोळ्यात पाणी येते. ती बघते म्हणून प्रिया मुद्दामून कुणालच्या हातावर किस करते. त्या दोघांना जवळ बघून साक्षीला खूपच भरून येते. कच्ची थी आस की डोरी एक पल में टूट गई है ए अपनों की खुदगर्जी खुशियाँ मेरी लूट गई है. ती गाणं म्हणत रडत होती. कुणालला कसं तरीच होते. त्याच्या डोळ्यात पाणी तरळते. तो दुसरीकडे तोंड फिरवून घेतो. साक्षी पापणी न पडता त्याच्याकडे पाहत होते. सुना मन का आंगन है ये कैसा खालीपन है. कुणाल उठून निघून जातो. सगळेजण मोठ्याने टाळ्या वाजवतात. सगळेजण तिच्या गाण्यात खूप हरवून गेले होते. ती रडतच पळत रूममध्ये जाते. साक्षी बेडवर पालथी पडून रडत होती. आज गाण्यातील भावना आणि तिच्या भावना एकच होत्या. ती मोठमोठ्याने रडू लागली. तिला दरवाजा वाजल्याचा आवाज येतो. ती वळून बघते तर प्रिया हातात चाकू घेऊन आलेली होती. साक्षी घाबरून उठून उभी राहते. प्रिया दरवाजा लॉक करते. प्रिया साक्षीच्या तोंडून शब्दही निघेना. ती तिच्या हातातला चाकू बघून खूप घाबरून गेली होती. प्रिया हसतच तिच्याजवळ येते. साक्षी मागे मागे जात होती. प्रिया चाकू एका टेबलावर ठेवून देते. प्रिया, तू चाकू कशाला आणला? हे साक्षी अडखळत चाकूकडे पाहत बोलत होती. रिलॅक्स साक्षी, मी तुला काहीही करणार नाही. प्रिया बेडवर बसत बोलते. तू कशाला आली आहेस? साक्षी धीर एकवटून बोलते. तुला काय वाटलं? असलं इमोशनली गाणं म्हणून तू त्याला इम्प्रेस करणार? नॉट फेअर साक्षी, ती हसत बोलते. साक्षीला तर काहीच कळत नव्हते. साक्षी, तुला आणि कुणालला मीच वेगळं केलं आहे. त्या दिवशी तू आम्हा दोघांना एकत्र पाहिलंस पण आमच्या दोघात काहीच असं झाले नव्हते. तू फक्त देखावा होता. तू त्याला सोडून जाण्यासाठी मी हा डाव रचला होता. आमच्या दोघांचं लग्न होणार आहे त्यामुळे मी तुला सगळं स्पष्ट सांगते. मी कुणालवर प्रेम करत नाही. त्याच्या पैशासाठी मी आले आहे. त्या दिवशी तुम्ही येणार आहात हे मला आधीच कळलं होतं. म्हणून मी चोर पावलाने घरात आले. त्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या घातल्या होत्या. तो जेवून झोपला. ते सकाळी त्याच्या आईच्या आवाजाने तो जागा झाला. मला फक्त तुला दूर करायचं होतं. मी जसा प्लॅन केला तसंच घडलं. प्रिया हसत सांगते. साक्षीला तिचा खूप राग आला आणि कुणालला सोडून गेले यांचा पश्चाताप होऊ लागला. साक्षी रडू लागली. बरं साक्षी, तू कुणालवर स्वतःच्या जीवापेक्षाही खूप प्रेम करतेस ना? प्रिया विचारते. हो, साक्षी अडखळत बोलते. कुणालसुद्धा असाच आहे गं. माझ्यावर तो खूप प्रेम करतो.
तो पण माझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. त्याला आत्ता म्हटलं ना जीव दे माझ्यासाठी, तर तो लगेच माझ्यासाठी जीव द्यायलाही तयार होतो. प्रिया हातात चाकू घेऊन बोलते. प्रियाच्या बोलण्याचा रोग साक्षीला कळालेला होता. तू जर खरंच प्रेम करत असशील ना, तर स्वतःच्या हाताची नस कापून घे, प्रिया हसत बोलते. साक्षी 1 मिनिट शांत होते. हेच होतं का प्रेम तुझं? तिला शांत बघून प्रिया बोलते. कुणाल पार्टीतून बाहेर आलेला होता. त्याचे डोळे भरलेले होते. आताही त्याला तिचा रडलेला चेहरा समोर दिसत होता. अचानक त्याला खूप अस्वस्थ वाटू लागलं. काहीतरी आपल्या हातातून निसटून चाललं आहे असं त्याला वाटू लागलं. तो पळतच रूमकडे येतो. साक्षी मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या हाताची नस कापून घेते. प्रिया खुनशी हास्य करते. कुणाल, आता तू किती तडफडतोय तेच बघते. माझ्या घराला जेवढं दुःख दिलं आहे ना, त्याच्यापेक्षा दुप्पट मी तुला देईन. प्रिया मनात बोलत साक्षीकडे बघून हसते. तोपर्यंत साक्षी नस कापून खाली पडली होती. कुणाल रूमजवळ येतो. त्याला रूम आतून लॉक दिसते. तो जोरजोरात साक्षीला आवाज देत होता. त्याच्या आवाजाने सगळेजण तेथे येतात. आतून प्रिया खूप हसत होती. कुणाल वेदनेने साक्षीला आवाज देत होता. प्रिया आतून खूप खुश झाली होती. आतून आवाज येत नाही म्हणून कुणाल दरवाजावर जोरात लाथ मारतो. तो 2-3 लाथा दरवाजावर मारतो. शेवटी दरवाजा उघडतो. समोरील दृश्य बघून त्याला चक्कर यायची बाकी होती. साक्षीला बघून त्याच्या जीवाचं पाणी पाणी झालं होतं. तो पळत प्रियाला बाजूला सारून साक्षीजवळ जातो. कुणाल साक्षीचे डोके आपल्या मांडीवर घेतो. ए साक्षी, उठ ना गं राणी, तो तिच्या गालाला हात लावून पॅनिक होऊन बोलत होता. समोरील दृश्य बघून सगळ्यांचा थरकाप उठला होता. कुणाल साक्षीला उचलतो. प्रदीप, गाडी काढ, तो जोरात चिडून बोलतो. प्रदीप पटकन पळत गाडी काढतो. कुणाल पळत साक्षीला घेऊन येतो. ते दोघे पटकन तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. सगळेजण स्तब्ध झालेले होते. कोणालाच काहीच कळत नव्हते. कुणालची आई एका कोपऱ्यात गप्प बसली होती. आई, अनु जवळ येऊन तिला उठवू लागते. त्या भानावर येतात. त्या नीतूला मिठी मारून जोरजोरात रडू लागल्या. त्यांना असं रडताना पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कुणालची आई डोळे पुसून प्रियाजवळ येतात. तिच्या जोरात कानशिलात देतात. माझ्या साक्षीला काही झाले तर तुला मी जिवंत सोडणार नाही, कुणालची आई खूप चिडून बोलतात. त्यांच्या डोळ्यात अंगारे फुलले होते. सगळेजण हॉस्पिटलमध्ये येतात. साक्षी आत होती. कुणाल बाहेर उभा होता. त्याच्या डोळ्यात पाणी होते. कुणाल, प्रदीप हाक मारतो. प्रदीपच्याही डोळ्यात पाणी होते. कुणाल त्याला जाऊन मिठी मारतो. तो लहान मुलासारखा तो मिठी मारून रडत होता. सगळेजण बाहेर बसलेले होते. कोणी कोणालाच काहीच बोलत नव्हते. साक्षीला या अवस्थेत बघून सगळ्यांचं काळीज तीळ तुटत होते. प्रदीप, चल माझ्यासोबत, कुणाल डोळे पुसून प्रदीपला बोलतो. कुणाल, आता कुठे चालला आहेस? कुणालची आई अडवून बोलते. आई, आता मी त्याला सोडणार नाही. साक्षीसाठी मी खूप सहन केलं, तो खूप चिडून बोलत होता. त्याच्या डोळ्यात अंगार फुलला होता. त्याचा तो रुद्रावतार बघून सगळेजण घाबरलेले होते. आई, मी अर्ध्या तासात येतो, तोपर्यंत साक्षीची काळजी घे, कुणाल बोलून आदित्य आणि तो निघून जातात. प्रदीप, गाडी पोलीस स्टेशनला घे, कुणाल बोलतो. दोघेही गाडीत काहीच बोलत नाही. थोड्या वेळात ते स्टेशनला येतात. तेथे प्रियाला जेलमध्ये टाकलेले होते. मारल्यामुळे तिचे गाल खूप सुजलेले होते. कुणाल रागात आत येतो. तो तिच्याजवळ खुर्ची टाकून बसतो. प्रिया त्याच्याकडे बघून हसत होती. तिचं हसणं पाहून कुणालचा राग उफाळून येतो. तो तिला जोरात कानशिलात देतो. ती गाल धरून बसते. मला धोका देऊन तुझं पोट भरलं नाही का? आता माझ्या साक्षीच्या जीवावर उठली आहेस, तो रागात बोलतो. तुला काय वाटलं? तुझं काहीच मला माहिती होणार नाही. मला खूप दिवसापासून माहिती आहे, पण मी योग्य वेळेची वाट बघत होतो, कुणाल रागात बोलत होता. प्रिया जोरजोरात हसू लागते. कुणाल आणखीनच भडकला. तो कसा तरी स्वतःचा राग कंट्रोल करत होता. तुझ्या बायकोला त्रास होतोय तर तू इतका भडकला आहेस, तर गेली 4 वर्ष माझं कुटुंब त्रासात आहे तर मी किती भडकायला हवं होतं. प्रिया खूप रागात बोलत होती. मी काय केलं तुझ्या कुटुंबाला? कुणाल रागात बोलतो. तुझ्या कॉलेजमधली कावेरी तुला माहिती आहे का? प्रिया रडत बोलते. कुणाल आठवण्याचा प्रयत्न करतो. तो डोक्याला जरा ताण देतो. त्याला लगेच आठवतं. ओ हो, ते मेकअपचं दुकान, कुणाल हसत बोलतो. प्रिया त्याला रागात पाहते. कावेरी ही एक मॉडर्न मुलगी होती. कॉलेजमध्ये असताना कुणालच्या पाठीमागे लागली होती. कुणाल कॉलेजमध्ये खूप फेमस होता. मुलींची तर जान होता. तो कोणालाच भाव देत नव्हता. कुणाल, आज आपण फिरायला जाऊया,
कावेरी एकदम मादक स्वरात बोलते. कावेरी, आज नको, परत कधीतरी जाऊया. कुणालला तिच्यापासून सुटका हवी होती. प्लीज कुणाल, परत नाही चल म्हणणार. ती रिक्वेस्ट करत होती. तो यायला तयार होतो. ते दोघे समुद्रकिनारी जातात. नुकताच सूर्य अस्ताला गेला होता. कावेरी चलबचल होऊ लागली. थोडा उशीर इकडे तिकडे ते दोघेजण गप्पा मारत होते. कावेरी खाली बसते. हातात गुलाबाचे फूल घेऊन त्याला प्रपोज करते. आय लव्ह यू कुणाल, कावेरी बोलते. व्हॉट कावेरी? कुणाल शॉक झालेला होता. हो कुणाल, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू मला खूप आवडतोस. तुझी ती अदा, तुझे नशिले डोळे, फिट बॉडी, मी तुझ्यावर खूप फिदा आहे. ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलते. सॉरी कावेरी, पण माझं तुझ्यावर प्रेम नाही आणि एकतर्फी प्रेम हे जास्ती दिवस टिकत नाही. कुणाल बोलून निघून जातो. तिथे थांबायची त्याला इच्छा नव्हती. कुणाल, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी तुला दुसऱ्या कोणाचा होऊ देणार नाही. कावेरी पाठीमागून रागाने बोलते. ती खूप रागात होती. माझ्यात काय कमी आहे तू मला झिडकारलं? तुला मी कधी सुखी राहू देणार नाही. कावेरी मनात बोलत चरफडत होती. त्या दिवशी एवढंच झालं होतं. कुणाल बोलतो. कुणाल, कावेरी ही माझी मोठी बहीण होती. ती माझ्यासोबत सगळं शेअर करत होती. ती तुझ्यावर खूप प्रेम करत होती. त्या दिवशी जे काही घडलं ते तिने मला सांगितलं. खूप रडत होती. तिचा इगो दुखावला होता. माझ्या बहिणीमध्ये काय कमी होतं? प्रिया रागात बोलते. कुणाल कावेरीचा चेहरा आठवून हसू लागला. प्रिया, तिचं थोपाड बघितलं का मला इरिटेटेड होत असे. ती आणि तिचा मेकअप. एखादी चुडेलसारखी ती दिसत असायची. कुणाल हसत बोलतो. सगळेजण हसू लागले. माझी बहीण या जगात नाहीये, प्रिया ओरडून बोलते. सगळेजण गप्प होतात. काय झालं तिला? कुणाल बोलतो. तुझ्यामुळे माझी बहीण या जगात नाहीये. प्रिया, मी काय केलं तिला? कुणाल बोलतो. तिने तुला प्रपोज केलं त्या दिवशी तिने मला फोन केला. हॅलो दीदी, तू कुठे आहेस? प्रिया, प्रिया, तू रडतेस का? प्रिया काळजीने बोलते. कावेरी तिला सर्व हकीकत सांगते. मी घरी येणार नाही. कुणाल माझ्या आयुष्यात नाही तर मी जगून तरी काय करणार? कावेरी रडत बोलून फोन ठेवते. मी तिला किती फोन केले पण तिचा फोन नॉट रिचेबल येत होता. थोड्या वेळाने बाबांना हॉस्पिटलमधून फोन येतो. कावेरीचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ती शेवटच्या घटका मोजत होती. आम्ही सगळेजण पळत हॉस्पिटलला गेलो. तिला त्या अवस्थेत बघून आमचं काळीज तीळ तीळ तुटत होतं. शेवटीसुद्धा तिच्या तोंडात तुझंच नाव होतं. तेव्हाच मी ठरवलं की तुला सुखाने जगू देणार नाही. म्हणून मी प्रेमाचं नाटक केलं. प्रिया चिडून बोलते. आता साक्षीला या अवस्थेत बघून तुला त्रास होतोय ना? तसाच त्रास तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाला झाला आहे. म्हणून मी त्याचा बदला घ्यायला आले होते. प्रिया रागात बोलते. कुणाल साक्षीचे नाव काढल्यावर त्याला खूप राग येतो. आपल्यामध्ये साक्षीला घ्यायचं नाही. तो खूप चिडून बोलतो. काही गोष्टी प्रिया आपल्या हातात नसतात. तू बदला घेण्यासाठी माझ्या मागे आली, त्यात तुझा किती टाईम वेस्ट झाला. तिकडे तुझ्या नवऱ्याला ड्रग सप्लाय करतो म्हणून पोलिसांनी पकडलं. प्रिया शॉक होते. तिला जबरदस्त धक्का बसला. ती रडत होती. कसं आहे ना प्रिया, आपण बदला घेण्याच्या नादात आपला जवळचा माणूस आपल्या पाठीमागे काय करतोय याचीसुद्धा खबर आपल्याला नसते. पण यात माझी काही चुकी नाही. ती मला आवडत नव्हती म्हणून मी तिला नकार दिला होता. आता तू आणि तुझा नवरा या जेलमध्येच आपले आयुष्य काढा. कुणाल बोलून निघून जातो. साक्षी हळूहळू शुद्धीवर येत होती. ती डोळे उघडून पाहते. सगळेजण तिच्या भोवती उभे होते. कुणालच्या आई पळत तिच्याजवळ येतात. साक्षी म्हणून त्या रडू लागल्या. आई, वहिनीला आराम करू दे. ती शुद्धीवर आली हेच खूप आहे आपल्यासाठी. नीतू कुणालच्या आईचा हात पकडत बोलते. सगळेजण तिला पाहून बाहेर जातात. तिला सध्या आरामाची खूप गरज आहे. ती कोणालाच काही बोलत नाही. फक्त डोळे मिटून पडली होती. थोड्या वेळात कुणाल येतो. सगळ्यांकडे एकदा नजर टाकतो. त्याच्या आईजवळ येतो. आई, घरी जा तुम्ही सगळे. मी आहे येथे. जाऊन आराम करा. कुणाल शांत बोलतो. प्रिया कुठे आहे? कुणालची आई विचारते. जेलमध्ये. तो निर्विकारपणे बोलतो. अरे, पण त्या बोलत होत्या. आई, तो विषय क्लोज केला आहे. त्यामुळे तिचा विषय कोणीही काढायचा नाही. तो सगळ्यांकडे डोळे रोखून बोलत. प्रदीप, सगळ्यांना घरी घेऊन जा आणि तू पण आराम कर. तो ऑर्डर देऊन साक्षीकडे जातो. सगळेजण त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते. प्रदीप सगळ्यांना घेऊन जातो. नीतू पुढे प्रदीपच्या बाजूला बसली होती.
प्रदीप ड्रायव्हिंग करता करता तिच्याकडे पाहतो. नीतूचे रडून रडून डोळे सुजलेले होते. हिचा साक्षीवर किती जीव आहे. माझी साक्षी किती नशीबवान आहे. तिच्यासाठी सगळेजण जीव ओवाळून टाकतात. प्रदीप नीतूकडे पाहत मनात विचार करतो. साक्षीला कुणाल आत आलेल्याची जाणीव होते. अजूनही तिने डोळे उघडलेले नव्हते. बायको, तू जागी आहेस, मला माहिती आहे. तो गालात हसत बोलतो. ती तरीही डोळे उघडत नाही. तो हळूहळू तिच्याजवळ येतो. तिला त्याचा स्पर्श तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागला. तो तिच्या ओठांवर ओठ ठेवत होता. अहो, मी जागीच आहे, साक्षी ओरडून बोलते. 5 मिनिट शांत बसली असती तर काय झालं असतं? तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलला. ती तिचा चेहरा लगेच दुसरीकडे फिरवते. तो एक दीर्घ श्वास घेतो. आता मॅडमला खूप मनवावे लागणार. चुकी हिची आणि मी तिला मनवायचं. अवघड आहे तुझं कुणाल. सगळ्यांच्याच असल्या आहेत का तुझी एकट्याचीच असली आहे कुणाल? तो तिच्याकडे पाहत मनात बोलतो. साक्षी इकडे बघ. तो तिचा चेहरा आपल्याकडे वळवतो. तिचे डोळे पाण्याने गच्च भरलेले होते. काय बघेल तेव्हा रडत असते. आपली लव्ह स्टोरी जे वाचत आहे त्यांनासुद्धा तू रडलेली आवडत नाहीस. तो हसत बोलतो. तो तिला उठवून पाणी पाजतो. तो रागवेल म्हणून तिला त्याची खूप भीती वाटत होती. भीती तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. बायको, भिवू नको, मी नाही तुला रागवणार. पण बरी झाली ना सगळं वसूल करणार आहे. तो तिला डोळा मारून बोलतो. अहो, तुम्हाला कसं कळलं? मी घाबरलेली आहे. ती डोळे मोठे करून बोलते. साक्षी, तू जरी काही सांगितलं नसलं तरी तुझे हे डोळे मला सर्व काही सांगतात. कुणाल तिच्या डोळ्यात पाहत बोलतो. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.